परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाची विटंबना झाली। भारतीय संविधानाची विटंबना करणाऱ्याच्या विरोधामध्ये परभणीतील तमाम भीमसैनिकांनी आंदोलन केलं। ते आंदोलन चिरडण्यासाठी या महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाने, त्या परभणीच्या पोलीस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन केलं। अरे कोम्बिंग ऑपरेशन कोणाच्या विरोधात करता तुम्ही? कोम्बिंग ऑपरेशन अतिरेक्यांच्या विरोधात केलं जातं। तुम्ही भीमसैनिकांच्या विरोधात कोम्बिंग ऑपरेशन केलं। भीमसैनिकांना मारहाण केली। एका भीमसैनिकाला 4 जणांनी मारलं। महिलांना मारहाण केली तुम्ही, लहान पोरांना मारहाण केली। अरे ज्येष्ठांना देखील तुम्ही सोडलं नाही। त्याचप्रमाणे इतर जे पोलीस प्रशासन सेवेत नसणाऱ्या तिथील स्थानिक गुंड तुमच्या सोबत येऊन दलित तरुणांना मारहाण करत होते, भीमसैनिकांना मारहाण करत होते। त्यावेळेस तुमचा कायदा कुठं होता? आणि कुठल्या कायद्याने सांगितलं की एका माणसाला पकडून 4 पोलिसांनी मारला पाहिजे? तुमच्या ह्याच कृत्याचा परिपाक म्हणजे आज शहीद आमचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। तुमच्या जाचामुळे, तुमच्या मारहाणीमुळे। तुमच्या या कृत्याचा भीमराव सेना पक्ष तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो, त्यांना विचारतो, हे सरकार काय फक्त तुमचं आहे का फक्त भटब्राह्मणांचं सरकार आहे? या सरकारमध्ये आमचा काहीच रोल नाहीये का? ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानाची विटंबना होते, त्यावेळेस जर आंदोलन करत असाल तर तुम्ही आमच्या पोरांना मारणार? तुम्ही त्यांना मरेपर्यंत मारणार? तुमच्या या कृत्याचा लाजवणारे हे तुमचं कृत्य आहे। इंग्रजांनाही लाजवेल असं तुमचं कृत्य आहे। तुमच्या या कार्याचं आम्ही जाहीर निषेध करतो आणि तुम्हाला चेतावणी देतो, आपण आमच्या या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचं पुनर्वसन करा, त्यांच्या परिवाराचं पुनर्वसन करा आणि त्या ठिकाणी चालू असलेलं कोम्बिंग ऑपरेशन हे त्वरित थांबवा। जोपर्यंत तुम्ही थांबवणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व दलित पक्ष संघटना एकत्र येतील आणि या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करतील। आपण याची नोंद घ्यावी। पुढे जर का काही घडलं, एकाच्या बदले जर 10 जर आम्ही कधी घ्यायला लागलो आणि याची जबाबदारी मग सगळी तुमची असेल। याची नोंद आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस आपण घ्यावी। उद्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, त्यांचं आम्ही पूर्ण समर्थन करतो आणि महाराष्ट्र बंद करण्यासाठी भीमराव सेना पक्ष, सर्व कार्यकर्ते, सर्व जिल्हाध्यक्ष या सगळ्यांनी याच्यामध्ये